बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, काल आपण बाळूमामांचा पहिला चमत्कार पाहिला. आजच्या या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. अक्कोळ गावचे जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांच्या घरात बाळूमामा चाकरी करत होते. पण एका रात्री शेठजीच्या आईले त्याने संपूर्ण घराण्याचे डोळे उघडले. त्या रात्री बाळूमामा नेहमीप्रमाणे जेवायला बसले होते. शेठजीची पत्नी मामांना जेवण वाढून बाजूला झाले होते. तेवढ्यात शेठजी आई मामांचे जेवणाचे ताट नीट स्वच्छ धुतले आहे का हे बघण्यासाठी तिथे आली. पण जशी तिची नजर मामांच्या ताटावर पडली तशी ती जागच्या जागी खिळून राहिली. त्या ताटात नेहमीचे अन्न किंवा भाकरी नव्हतीच. शेठजींचे कुटुंब जैन धर्मीय असल्यामुळे त्या आजीला त्या ताटामध्ये साक्षात त्यांचे आराध्य दैवत म्हणजे जैन भगवंताचे अत्यंत तेजस्वी आणि दिव्य रूप दिसले. अत्यंत श्रद्धेने तिने ते दिव्य ताट उचलले आणि थेट आपल्या घरच्या देवघरात नेऊन ठेवले. ताटात साक्षात भगवंताचे रूप प्रकट झाल्यानंतर मामांना ते ताट 3 दिवस दिले नाही. त्यामुळे मामा 3 दिवस उपाशीच राहिले. नंतर मामांनी तिथे जेवण केलेच नाही आणि ते न जेवताच शेठजींचे घर सोडून कायमचे निघून गेले. जेव्हा शेठजींना हे सगळं समजलं तेव्हा हे ऐकून शेठजींना खात्री पटली की ज्या मुलाला आपण साधा नोकर समजत होतो ते साक्षात ईश्वराचा अवतार होते. हा होता अक्कोळ गावातील एक अविस्मरणीय चमत्कार. जर तुम्हालाही बाळूमामांचा हा चमत्कार आवडला असेल तर कमेंट मध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं नक्की लिहा आणि पुढील भाग 4 मेंढ्यांची कथा आणि मामांचा पुढील प्रवास पाहण्यासाठी पेजला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा.